आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमित शहा 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेणार, तसंच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहणार। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या, भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा, भाजपच्या नेत्यांच्या सूचना। संदीप देशपांडेंच्या दादरमधील इंदुरी चाट आणि बरंच काही या उपहारगृहाला राज ठाकरेंची भेट, राज ठाकरेंनी घेतला विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद। गृहनिर्माण सरकारी सोसायट्या वगळता सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या। अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानं सहकार विभागाचा हा निर्णय। सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडून ज्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश, ती प्रक्रिया आता मात्र पूर्ण करणार। मीरा रोडच्या काशेगावमध्ये गरब्याच्या वेळी अंडी फेकल्याची घटना, तर जेपी नॉर्थ गार्डन सिटी या इमारतीतली ही घटना। घटनेनंतर मोठ्या संख्येनं नागरिक काशेगाव पोलीस ठाण्यात जमा। पोलीस ठाण्यामध्ये कलम 300 अनुसार इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल। 1 नोव्हेंबरपासून राज्यामध्ये कारखान्याची धुरांडी पेटणार, तर गळीत हंगाम हा 1 तारखेपासून सुरू होणार। यंदा 85 ते 96 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होण्याचा प्राथमिक अंदाज। यंदाचा हंगाम हा 100 ते 110 दिवसांचा असण्याची शक्यता। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी, विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून फतवा जारी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार, कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। अनिल अंबानींशी संबंधित मालमत्तांवर आता ईडीकडून छापेमारी, मुंबई आणि इंदूरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी। फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी छापेमारीची कारवाई, तर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात आता गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात सुद्धा चौकशीला सुरुवात। 1 ऑक्टोबरपासून यूपीआयमध्ये पीअर टू पीअर कलेक्ट रिक्वेस्ट आता पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश। त्यामुळे आता यूपीआयद्वारे पैशांची रिक्वेस्ट पाठवता येणार नाही। फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय।